राष्ट्रपति जी के कर कमलों द्वारा होना चाहिए। लेकिन वो अलग बात है, राजनीति में मैं नहीं जाना चाहता हूं, क्योंकि एक पवित्र क्षण है। हम तो दिल से महामहिम राष्ट्रपति महोदया को आमंत्रित करने जा रहे कर रहे, आपके माध्यम से एक आमंत्रण दे रहे, और हमारे सांसद हैं और जो भी मतलब सांसद है, नेता है, वो वहां जाकर उनको ठीक से आमंत्रित भी करेंगे। उद्धवजी पण अशी माहिती मिळते की राष्ट्रपतींना आमंत्रण आहे सोबत, तसं शंकराचार्यानं पण आहे। पण राष्ट्रपती, जसं मी म्हणून हा उल्लेख केला की त्यावेळेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली गेली होती, तशी राष्ट्रपतींच्या हस्ते तिकडे व्हावी अशी आजही आमची मागणी आहे, आणि तिकडनं ते केल्यानंतर ते नाशिकला येऊ शकतात। पण राष्ट्रपती जसं शंकराचार्यानं बोलवलं, शंकराचार्यांचा आत्ता आपण जो मुद्दा काढला, त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त टाळ्या वाजवायला जाणार का। आता हा त्यांचा प्रश्न आहे, कारण जर आपण हिंदू धर्म आणि हिंदुत्व मानत असू तर ज्याचं काम आहे त्यांनी केलं पाहिजे। राजकारणी जी लोक आहेत, नेते लोक आहेत, त्यांनी बाजूला बसलं पाहिजे, आमची काही हरकत नाही आहे, बाजूला बसावं। आणि हा राष्ट्राचा जर का अस्मितेचा प्रश्न असेल तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे। उद्धवजी, शंकराचार्यांचा मुद्दा उपस्थित केला तर 4 पीठांपैकी 2 पीठांच्या शंकराचार्यांनी काही मुद्दे उपस्थित केले। त्यांचं म्हणणे आम्ही मोदी विरोधी नाही, पण ज्या पद्धतीने हे उद्घाटन होतं आहे, मंदिर पूर्ण नाही तरी उद्घाटन होते, ते शास्त्र। बघा, मी काही पंडित नाही आहे, मी कडवट हिंदू आहे, कडवट हिंदुत्ववादी आहे, आणि राम मंदिर व्हावं ही इच्छा या लाखो करोडो हिंदूंची आहे, तशीच माझी पण आहे। त्याच्याबद्दल शिवसेनेचं योगदान म्हणा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला घेतलेली एक भूमिका म्हणा, ही जनतेला माहिती आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आता यातले जे काही शास्त्रानुसार काही मुद्दे आहेत ते मला माहिती नाही, त्याच्यावर मी बोलू नये, कारण काही जणांना सवय असते की माहिती नसलं तरी ठोकून बोलायचं, तसा मी त्यातला मी नाही आहे। जर शंकराचार्याने काही त्याच्यामध्ये शास्त्राप्रमाणे मुद्दे उपस्थित केले असतील तर ते तिथल्या न्यासाने आणि त्यांनी ते पाहावे। ते माझं क्षेत्र नाही, तो माझा प्रांत नव्हे। सर, निकाला संदर्भात ते ठीक आहे, राम मंदिराचं काय आहे का साहेब? मराठीत प्रश्न होता की मोदींनी म्हटलं आहे की 22 तारखेला संपूर्ण देशात दिवाळी सणाप्रमाणे हा सोहळा साजरा व्हावा। आपली काय प्रतिक्रिया की? माझ्या मते त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही, पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढलं यांनी, त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा, कारण राम मंदिर निर्माण होत आहे, पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळं वाजलेले आहे गेल्या 10 वर्षात, त्याच्यावरती सुद्धा खुलेआम चर्चा झाली पाहिजे। मग ती चाय पे चर्चा करा, बिस्किट पे करा, फरसाण पे करा, शेव फाफडा पे करा, कशावरही करा, पण चर्चा होऊ द्या, ढोकळ्यावरती चर्चा करा। उद्धव साहब, जो शंकराचार्य जी है वो कह रहे हैं कि अधूरे मंदिर है में पूजा करना ठीक नहीं, शास्त्र की